हाय फ्रेंड्स, बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 35 असे कॉन्टिन्युअस प्रेझेंट टेन्समधील वाक्य तुमच्या सरावासाठी घेऊन आलेलो आहे. कॉन्टिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ. तुम्हाला जर व्यवस्थितपणे समजून घ्यायचा असेल तर तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी तो पाहू शकता. बघा, तुम्हाला माहिती आहे की कोणतंही वाक्य जर बोलायचं झालं तर आपण 6 प्रकारे बोलू शकतो. त्याच्यामध्ये अफर्मेटिव्ह असेल, इंटरोगेटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह असेल, WH इंट्रोगेटिव्ह असेल किंवा WH निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह असेल. तर अशा प्रकारे तुम्ही ते वाक्य ट्रान्सलेट करू शकता किंवा बोलू शकता. बघा, एक एक वाक्य आपण व्यवस्थितपणे सराव म्हणून या ठिकाणी ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, तर सुरुवात करूया. पहिलं वाक्य तुमच्या समोर आहे. मी पुस्तक वाचत आहे. शेवटी त आहे आलेला आहे. यावरून आपल्याला समजतं की ते कॉन्टिन्युअस प्रेझेंट टेन्समधलं वाक्य आहे, म्हणजे चालू वर्तमान काळातलं वाक्य आहे. बघा, हे लिहिण्यासाठी सुरुवातीला सब्जेक्ट लिहायचं असतं. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्बमध्ये यम, इज, आर हे हेल्पिंग वर्ब्स म्हणून काम करतात. फी फोर. त्याच्यानंतर काय फी फोर म्हणजे काय, क्रियापदाचं चौथं रूप. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर आर एस म्हणजेच रिमाइनिंग सेंटेन्स. तर हा फॉर्म्युला आहे. बघा, ट्रान्सलेट करूया. सुरुवातीला आहे सब्जेक्ट. सब्जेक्ट वाक्यामध्ये कोण आहे? मी. त्याला इंग्लिशमध्ये आपण आय म्हणतो. मी, ज्याला इंग्लिशमध्ये आपण आय म्हणतो म्हणून आय सुरुवातीला लिहिला. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब. आय समोर नेहमी यमचा वापर करतो आपण हेल्पिंग वर्ब म्हणून यम या ठिकाणी लिहिलं. त्याच्यानंतर वाचणे. शेवटी क्रियापद सापडतात आपल्याला. वाचत आहे म्हणजे वाचणे हे क्रियापद आहे, ज्याला इंग्लिशमध्ये आपण रीड म्हणतो. त्याचं चौथं रूप लिहायचे आपल्याला, रीडिंग. आणि पुस्तक म्हणजे अ बुक. आय एम रीडिंग अ बुक, त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो मी पुस्तक वाचत आहे. अशा प्रकारे ट्रान्सलेट करू शकतो आपण. पुढे बघा, दुसरं वाक्य तुमच्या समोर आहे. आपण बागेत जात आहोत. सुरुवातीला सब्जेक्ट लिहायचे. सब्जेक्ट काय वाक्यामध्ये? आपण, ज्याला इंग्लिशमध्ये आपण वी असं म्हणतो. वी अनेक वचन आहे म्हणून हेल्पिंग वर्ब म्हणून आपण आरचा वापर करणार. वी आर. त्याच्यानंतर शेवटी आपल्याला क्रियापद सापडेल या ठिकाणी. जात आहोत म्हणजे जाणे हे क्रियापद आहे, ज्याला इंग्लिशमध्ये आपण गो म्हणतो. याचं चौथं रूप येतं गोईंग. त्याच्यानंतर बागेत म्हणजे टू द गार्डन. वी आर गोईंग टू द गार्डन म्हणजेच आपण बागेत जात आहोत. अशा प्रकारे ट्रान्सलेट करू शकता. बघा, आपण फक्त अफर्मेटिव्ह सेंटेन्स घेण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी. याचे जे दुसरे प्रकार आहेत, हेच वाक्य तुम्ही दुसऱ्या प्रकारामध्ये ट्रान्सलेट करून तुम्ही सराव करू शकता. हे वाक्य तुम्ही आणखीन 5 प्रकारे लिहू शकता. बघा, पुढे वाक्य आहे. गोविंद क्रिकेट खेळत आहे. गोविंद सब्जेक्ट आहे, ज्याला इंग्लिशमध्ये आपण गोविंदच लिहिणार, एक नाउन आहे. ठीक आहे, गोविंद. त्याच्यानंतर ह्याच्यासाठी हेल्पिंग वर्ब म्हणून आपण इजचा वापर करणार, कारण तो एक वचन आहे. गोविंद इज. त्याच्यानंतर खेळणे, ज्याला प्ले म्हणतो आणि त्याचं चौथं रूप म्हणजे प्लेईंग. आणि क्रिकेट, ज्याला आपण क्रिकेटच म्हणतो. गोविंद इज प्लेईंग अ क्रिकेट म्हणजे गोविंद क्रिकेट खेळत आहे. अशा प्रकारे. बघा, पुढे वाक्य आहे. ती एक ड्रेस खरेदी करत आहे. सब्जेक्ट लिहायचे. सुरुवातीला सब्जेक्ट आहे ती म्हणजेच शी. एक वचन आहे म्हणजे हेल्पिंग वर्ब आपण इजचा वापर करणार. शी इज. खरेदी करणे, ज्याला इंग्लिशमध्ये बाय असं म्हणतो, त्याचं चौथं रूप बाईंग. आणि एक ड्रेस म्हणजेच अ ड्रेस. आय एम.
शी इज बाईंग अ ड्रेस म्हणजेच ती एक ड्रेस खरेदी करत आहे. अशा प्रकारे बघा पुढे वाक्य आहे तो आंबा खात आहे. सुरुवातीला सब्जेक्ट लिहायचे. तो हा आपला सब्जेक्ट आहे ज्याला इंग्लिशमध्ये आपण ही असं म्हणतो. ही एक वचन आहे म्हणजे हेल्पिंग वर्ब इज वापरणार. ही इज खाणे ज्याला ईट असं म्हटलं जातं त्याचं चौथं रूप इटिंग. आणि आंबा म्हणजे अ मँगो. ही इज इटिंग अ मँगो म्हणजेच तो आंबा खात आहे. अशा प्रकारे बघा पुढचं वाक्य आहे ते चालू नाही. ते चालू नाही नकारार्थी वाक्य आहे. नकारार्थी वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नंतर आपण नॉटचा वापर करतो. नॉटचा या ठिकाणी दिलेला नाही बघा. नॉटचा वापर आपण मागे पाहिलेला आहे. सब्जेक्ट नंतर हेल्पिंग वर्ब त्याच्यानंतर नॉट प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट आणि प्लस रिमाइनिंग सेंटेन्स. जसं की बघा या ठिकाणी ते आलंय. ते ज्याला इंग्लिशमध्ये आपण इट असं म्हणतो. एखाद्या वस्तूबद्दल बोलतोय म्हणून इटचा वापर करणार सब्जेक्ट म्हणून. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब इज येणार एक आहे त्यामुळे. त्याच्यानंतर नॉट आणि त्याच्यानंतर वर्क त्याचं चौथं रूप वर्किंग चालणे ज्याला काय म्हणतो वर्क त्याचं चौथं रूप वर्किंग. इट इज नॉट वर्किंग ते चालू नाही. अशा प्रकारे लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचं वाक्य आहे ते बातम्या पाहत आहेत. ते बातम्या पाहत आहेत. बघा ते आपला सब्जेक्ट आहे ज्याला इंग्लिशमध्ये आपण दे असं म्हणतो. ते त्याला इंग्लिशमध्ये आपण दे असं म्हणतो. हेल्पिंग वर्ब काय येणार आर येणार कारण एकापेक्षा जास्त आहे अनेक वचन आहे. दे आर. त्याच्यानंतर V4 पाहणे म्हणजेच वॉच त्याचं चौथं रूप वॉचिंग. आणि बातम्या म्हणजे द न्यूज. दे आर वॉचिंग द न्यूज म्हणजे ते बातम्या पाहत आहेत. अशा प्रकारे पुढे बघा पुढचं वाक्य आहे मी बसने प्रवास करीत आहे. मी बसने प्रवास करीत आहे. सब्जेक्ट काय आपला मी. सब्जेक्ट काय मी त्याला इंग्लिशमध्ये आपण आय असं म्हणतो. आय नंतर हेल्पिंग वर्ब कोणाला वापरला जातो एमला. आय एम. प्रवास करणे म्हणजे ट्रॅव्हल आणि त्याचं चौथं रूप ट्रॅव्हलिंग. आय एम ट्रॅव्हलिंग. आणि बसने म्हणजे बाय बस. आय एम ट्रॅव्हलिंग बाय बस म्हणजेच मी बसने प्रवास करीत आहे. अशा प्रकारे ट्रान्सलेट करू शकतो. पुढे बघा पुढचं वाक्य आहे आम्ही डॉक्टर आहुजांची वाट पाहत आहोत. हे वाक्य बघा सब्जेक्ट कोण आहे आम्ही म्हणजे आपण विल येणार त्याच्यासाठी. अनेक वचन आहे त्याच्यासाठी आर. वी आर. वाट पाहणे ज्याला इंग्लिशमध्ये आपण वेट असं म्हणतो त्याचं चौथं रूप वेटिंग. वी आर वेटिंग डॉक्टर आहुजांची फॉर डॉक्टर आहुजा. वी आर वेटिंग फॉर डॉक्टर आहुजा म्हणजेच आम्ही डॉक्टर आहुजांची वाट पाहत आहोत. अशा प्रकारे पुढे बघा पुढचं वाक्य आहे ती केळीचा मिल्कशेक पीत आहे. सुरुवातीला काय येणार सब्जेक्ट ती म्हणजे शी. शी एक वचन आहे म्हणजे इजचा वापर होणार हेल्पिंग वर्ब म्हणजे हेल्पिंग वर्ब म्हणून शी इज. क्रियापद आहे पिणे त्याचं चौथं रूप पिणे ज्याला इंग्लिशमध्ये आपण ड्रिंक म्हणतो त्याचं चौथं रूप ड्रिंकिंग. आणि केळीचा मिल्कशेक म्हणजे बनाना मिल्कशेक. बनाना मिल्कशेक. शी इज ड्रिंकिंग बनाना मिल्कशेक म्हणजे ती केळीचा मिल्कशेक पीत आहे. अशा प्रकारे लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचं वाक्य आहे तो व्यायाम करत आहे. सब्जेक्ट काय आपला तो. हा इंग्लिशमध्ये ज्याला आपण ही असं म्हणतो. तो ज्याला इंग्लिशमध्ये आपण ही असं म्हणतो. त्याच्यानंतर ही साठी हेल्पिंग वर्ब इज येणार. ही इज. व्यायाम करणे ज्याला एक्सरसाइज असं म्हणतो आणि त्याचं चौथं रूप एक्सरसाइजिंग. ही इज एक्सरसाइजिंग तो व्यायाम करत आहे.
फी4 व्यायाम करणे, एक्सरसाइज त्याचं चौथं रूप एक्सरसाइजिंग. लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे माझी आई माझ्यासाठी एक ड्रेस शिवत आहे. सुरुवात या ठिकाणी बघा, वाक्य कसं ओळखायचं आणखीन एकदा सांगतो. शेवटी त आहे आलेला आहे. वाक्याची ओळख आहे की हे कॉन्टिन्युअस प्रेझेंट टेन्स मधलंच म्हणजे चालू वर्तमान काळातलं वाक्य आहे. आता आपण येणार सुरुवातीला सब्जेक्ट शोधणार. सब्जेक्ट काय या ठिकाणी, माझी आई. सुरुवातीला लिहिणार माय मदर. एकच आहे, एक वचन आहे म्हणजे याच्यासाठी इजचा वापर करणार. माय मदर इज. शिवणे ज्याला टीच असं म्हणतो, टीचिंग. माय मदर इज टीचिंग. शिवणे त्याचं चौथं रूप टीचिंग. अ ड्रेस, एक ड्रेस म्हणजे काय, अ ड्रेस. आणि माझ्यासाठी फॉर मी. माय मदर इज टीचिंग अ ड्रेस फॉर मी म्हणजे माझी आई माझ्यासाठी एक ड्रेस शिवत आहे. अशा प्रकारे इंग्लिशमध्ये बोलतो आपण. अशा प्रकारे ट्रान्सलेट करतो आपण. लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे माझी भाची बागेत खेळत आहे. बघा, सुरुवातीला सब्जेक्ट लिहायचे. माझी भाची सब्जेक्ट आहे ज्याला माय नीस असं म्हणतो आपण. एक आहे म्हणजेच इजचा वापर करणार. त्याच्यानंतर फी4 वर्ब काय, खेळणे ज्याला इंग्लिशमध्ये आपण प्ले असं म्हणतो, त्याचं चौथं रूप प्लेइंग. बागेत म्हणजे इन द गार्डन. माय नीस इज प्लेइंग इन द गार्डन म्हणजेच माझी भाची बागेत खेळत आहे. लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे तिची काकू केक बनवित आहे. सब्जेक्ट लिहायचे सुरुवातीला तिची काकू. वाक्यातलं काम कोण करतंय, तिची काकू म्हणजे ती सब्जेक्ट आहे. हर अंट ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो, हर अंट. आता एक आहे, एक वचन आहे म्हणजेच इजचा वापर करणार. हर अंट इज. बनवणे ज्याला आपण बेक असं म्हणतो, केक बनवते ना त्याच्यासाठी आपण बेकचा वापर करतो. आणि त्याचं चौथं रूप बेकिंग अ केक. हर अंट इज बेकिंग अ केक. तिची काकू केक बनवित आहे. अशा प्रकारे. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे त्याचे आजोबा त्या आराम खुर्चीत आराम करीत आहेत. सुरुवातीला सब्जेक्ट लिहायचंय. काम काय आहे बघा वाक्यात, आराम करणे. काम कोण करतंय, आराम करण्याचा आजोबा, त्याचे आजोबा. म्हणजे त्याचे आजोबा काय आपले सब्जेक्ट आहे. त्याचे आजोबा काय सब्जेक्ट आहे ज्याला इंग्लिशमध्ये आपण हिज ग्रँडफादर म्हणतो. हिज ग्रँडफादर. आता याच्यासाठी आपण हेल्पिंग वर्ब काय लिहिणार, एम इज आर पैकी कोणाला लिहिणार, इजला, कारण तो एक वचन आहे म्हणून इज. हिज ग्रँडफादर इज. आराम करणे ज्याला इंग्लिशमध्ये रिलॅक्स असं म्हणतो आणि त्याचं चौथं रूप रिलॅक्सिंग. आराम खुर्चीत, त्या आराम खुर्चीत असं आहे. इंग्लिशमध्ये काय येणार, इन दॅट आर्मचेअर. इन दॅट आर्मचेअर. हिज ग्रँडफादर इज रिलॅक्सिंग इन दॅट आर्मचेअर म्हणजेच त्याचे आजोबा त्या आराम खुर्चीत आराम करीत आहेत. बघा, पुढचं वाक्य आहे तिचे मांजर एका झाडावर चढत आहे. बघा, चढण्याचं काम करतंय कोण, तिचं मांजर म्हणजे हे सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट आपल्याला सुरुवातीला लिहायचं आहे. तिचं मांजर ज्याला इंग्लिशमध्ये आपण हर कॅट असं म्हणणार. हेल्पिंग वर्ब इजचा वापर करणार कारण तिचं मांजर एक आहे ना त्यासाठी इज. हर कॅट इज. चढणे ज्याला इंग्लिशमध्ये क्लाइंब असं म्हणतो, त्याचं चौथं रूप क्लाइंबिंग. आणि एका झाडावर अ ट्री. हर कॅट इज क्लाइंबिंग अ ट्री म्हणजे तिचे मांजर एका झाडावर चढत आहे. अशा प्रकारे. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे झाड खूप वेगाने वाढत आहे. सुरुवातीला सब्जेक्ट लिहायचं. सब्जेक्ट काय आपलं झाड. काय आहे, झाड ज्याला इंग्लिशमध्ये आपण द ट्री असं म्हणतो, द ट्री. एक आहे म्हणून इज येणार. द ट्री इज. वाढणे ज्याला इंग्लिशमध्ये ग्रो म्हणतो, त्याचं चौथं रूप ग्रोविंग. खूप वेगाने ज्याला इंग्लिशमध्ये आपण व्हेरी फास्ट असं म्हणतो. द ट्री इज
ग्रोविंग व्हेरी फास्ट. झाड खूप वेगाने वाढत आहे. अशा प्रकारे ट्रान्सलेट करू शकतो. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे रमेश भाजी आणत आहे. बघा शेवटी त आहे आलेला आहे, म्हणजे हे कॉन्टिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळातील वाक्य आहे. याच्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे. आता बघा, सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट लिहायचं आहे. सब्जेक्ट कसं ओळखायचं? वाक्यातील क्रिया जो करत असतो तो सब्जेक्ट असतो. म्हणजे या ठिकाणी क्रिया कुठल्या आणणे, भाजी आणण्याचं काम करतोय. क्रिया कुठल्या आणणे हे काम कोण करतंय? रमेश करतोय. म्हणजे रमेश आपला सब्जेक्ट आहे. रमेश आपण लिहिलं रमेश. एक आहे, एक वचन आहे म्हणजे इजचा वापर करणार रमेश इज. आणणे बघा, भाजी आणणे काय असतं? त्यासाठी गेटचा पण वापर करतो आपण आणण्यासाठी. गेट या टॉपिकमध्ये आपण त्या ठिकाणी व्यवस्थितपणे ते शिकूया. रमेश इज गेटिंग व्हेजिटेबल्स. भाजी म्हणजे काय? व्हेजिटेबल्स. रमेश भाजी आणत आहे. अशा प्रकारे. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे ग्राहक या मोटरसायकलीसाठी पैसे मोजत आहे किंवा देत आहे. बघा, सब्जेक्ट लिहायचं आहे सुरुवातीला. सब्जेक्ट काय आहे? द कस्टमर. ग्राहक म्हणजेच काय? द कस्टमर. एक आहे म्हणून हेल्पिंग वर्ब इजच येणार. द कस्टमर इज. पैसे मोजणे किंवा पैसे देणे म्हणजे पे, त्याचं चौथं रूप पेईंग. या मोटारीसाठी म्हणजेच फॉर दिस कार. फॉर दिस कार. द कस्टमर इज पेईंग फॉर दिस कार म्हणजेच ग्राहक या मोटारीसाठी पैसे मोजत किंवा देत आहे. हे समजलं असेल. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे म्हातारी बाई फळे विकत आहे. शेवटी त आहे आलेला आहे. वाक्यामध्ये विकण्याचं काम आहे. हे कोण करत आहे? म्हातारी बाई करत आहे. म्हणजे हे आपलं सब्जेक्ट आहे. द ओल्ड लेडी म्हणजे म्हातारी बाई. एकटीच आहे म्हणजे इज येणार या ठिकाणी. द ओल्ड लेडी इज. हेल्पिंग वर्ब काय आलंय? इज. विकणे ज्याला सेल असं म्हणतो त्याचं चौथं रूप सेलिंग. आणि फळे ज्याला इंग्लिशमध्ये द फ्रूट्स असं म्हणणार आपण. द ओल्ड लेडी इज सेलिंग द ओल्ड लेडी इज सेलिंग द फ्रूट्स म्हणजे म्हातारी बाई फळे विकत आहे. अशा प्रकारे. पुढचं वाक्य आहे तो मित्रांबरोबर त्याचा वेळ घालवित आहे. तो सब्जेक्ट आहे, त्याच्यासाठी इंग्लिशमध्ये आपण ही लिहिणार. ही एकवचन आहे म्हणजे हेल्पिंग वर्ब आपण इज लिहिणार. वेळ घालवणे ज्याला स्पेंड असं म्हणतो त्याचं चौथं रूप स्पेंडिंग. त्याचं चौथं रूप काय? स्पेंडिंग. ही इज स्पेंडिंग त्याचा वेळ हिज टाइम मित्रांबरोबर विथ फ्रेंड्स. ही इज स्पेंडिंग हिज टाइम विथ फ्रेंड्स म्हणजे तो मित्रांसोबत किंवा मित्रांबरोबर त्याचा वेळ घालवित आहे. अशा प्रकारे. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे ते हा सामना जिंकत आहेत. ते हा सामना जिंकत आहेत. सब्जेक्ट लिहायचे सुरुवातीला. सब्जेक्ट कोण आहेत? ते, ज्याला इंग्लिशमध्ये आपण दे असं म्हणतो. आता दे अनेक आहेत ना, एकापेक्षा जास्त म्हणजे आरचा वापर करणार. दे आर हेल्पिंग वर्ब म्हणून. दे आर. जिंकणे ज्याला विन असं म्हणतो त्याचं चौथं रूप विनिंग. दे आर विनिंग हा सामना ज्याला इंग्लिशमध्ये आपण दिस मॅच असं म्हणतो. दे आर विनिंग दिस मॅच. ते हा सामना जिंकत आहेत. अशा प्रकारे ट्रान्सलेट करू शकतो. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे आई आपल्या बाळासाठी स्वेटर विणत आहे. सब्जेक्ट लिहिणार आहे सुरुवातीला. सब्जेक्ट काय आहे? कोण विणण्याचं काम कोण करतंय? आई करते. तर द मदर सब्जेक्ट. आई द मदर. एक आहे, एक वचन आहे, त्यासाठी इज येणार. द मदर इज. त्याच्यानंतर विणणे ज्याला नीट असं म्हणतो आणि चौथं रूप नीटिंग. अ स्वेटर फॉर हर बेबी. द मदर
इज निटिंग अ स्वेटर फॉर हर बेबी, म्हणजे आई आपल्या बाळासाठी स्वेटर विणत आहे अशा प्रकारे. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे ते चटईवर बसत आहेत. सुरुवातीला सब्जेक्ट लिहायचं. सब्जेक्ट कोण आहे आपलं? ते, म्हणजे दे. अनेक वचन आहे म्हणजेच आर येणार समोर. दे आर. बसणे त्याचं चौथं रूप. बसणे म्हणजे काय? सीट. त्याचं चौथं रूप सिटिंग. चटईवर म्हणजे ऑन द मॅट. दे आर सिटिंग ऑन द मॅट म्हणजे ते चटईवर बसत आहेत अशा प्रकारे. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे आपले मित्र मेजवानीसाठी एकत्र जमत आहेत. बघा, या ठिकाणी सुरुवातीला सब्जेक्ट लिहायचं आहे. शेवटी त आहेत आलेलं आहे म्हणजे कॉन्टिन्युअस प्रेझेंट टेन्समधलं वाक्य आहे. चालू वर्तमान काळातलं वाक्य आहे. मी प्रत्येक वाक्याला हे बोलत नाही कारण ते तुम्हाला समजायला हवं जर तुम्ही तो मागचा व्हिडिओ पाहिला असेल तर. आता त आहे आले म्हणजे कुठल्या काळातलं वाक्य हे समजलं. त्याच्यानंतर हे अफर्मेटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे का इंट्रोगेटिव्ह आहे हे पण समजायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही मागचा व्हिडिओ पहा. आपल्याला समजलं की कुठल्या काळातला आहे, मग कुठल्या प्रकारचा आहे ते समजल्यानंतर आपण त्याच्यासाठी हा फॉर्म्युला लिहिला. आता त्याच्यानंतर आपल्याला सुरुवातीला सब्जेक्ट लिहायचे. सब्जेक्ट कसं ओळखणार की वाक्यातील जी क्रिया आहे, जी क्रिया जो करत आहे तो सब्जेक्ट असतो. या ठिकाणी बघा, क्रिया कुठल्या आहेत? जमणे. जमत आहेत. जमणे म्हणजे काय? गेटिंग, ज्याला आपण म्हणतो जमणे. गेटिंग. गेट म्हणतो, चौथं रूप आहे त्याचं गेटचं. गेटिंग. कोण करत आहे जमण्याचं काम? आपले मित्र. म्हणजे आपले मित्र आपले काय आहे? सब्जेक्ट आहे. म्हणजे काय येणार? अवर फ्रेंड. आपले मित्र काय येणार? अवर फ्रेंड. एक आहे का अनेक आहे? अनेक आहे म्हणजे आर येणार या ठिकाणी. अवर फ्रेंड आर. एकत्र जमणे म्हणजे गेटिंग टुगेदर. एकत्र जमणे गेटिंग टुगेदर. फी 4 आहे. गेट आणि त्याचं चौथं रूप गेटिंग टुगेदर. मेजवानीसाठी म्हणजे फॉर अ पार्टी. अवर फ्रेंड आर गेटिंग टुगेदर फॉर अ पार्टी म्हणजे आपले मित्र मेजवानीसाठी एकत्र जमत आहे अशा प्रकारे ट्रान्सलेट करतो आपण. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे ती संपूर्ण फ्लॅट स्वच्छ करत आहे. सब्जेक्ट आहे ती, ज्याला इंग्लिशमध्ये आपण शी असं म्हणतो. एक वचन आहे म्हणजे हेल्पिंग वर्ब आपण इजचा वापर करणार. सी इज. स्वच्छ करणे ज्याला क्लीन असं म्हणतो त्याचं चौथं रूप क्लिनिंग. सी इज क्लिनिंग. संपूर्ण फ्लॅट म्हणजे द इंटायर फ्लॅट. द इंटायर फ्लॅट म्हणजे संपूर्ण फ्लॅट. सी इज क्लिनिंग द इंटायर फ्लॅट म्हणजे ती संपूर्ण फ्लॅट स्वच्छ करत आहे अशा प्रकारे ट्रान्सलेट करू शकतो. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे तुम्ही चांगलं काम करीत आहात. सब्जेक्ट काय आलंय? तुम्ही, ज्याला इंग्लिशमध्ये आपण यू असं म्हणतो. अनेक वचन आहे. एक वचन असो किंवा अनेक वचन असो, यू साठी आपण आरचाच वापर करतो हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपण आरचा वापर करणार. यू आर. करणे ज्याला इंग्लिशमध्ये आपण डू असं म्हणतो त्याचं चौथं रूप डुईंग. यू आर डुईंग. तुम्ही करत आहात. अ गुड जॉब. चांगलं काम. यू आर डुईंग अ गुड जॉब म्हणजे तुम्ही चांगलं काम करत आहात अशा प्रकारे. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे मी माझ्या अभ्यासाची मजा घेत आहे. बघा, सब्जेक्ट काय आहे? मी, ज्याला इंग्लिशमध्ये आपण आय असं म्हणतो. नेहमी आयसाठी हेल्पिंग वर्ब आपण यमचा वापर करतो हेल्पिंग वर्ब म्हणून. आय यम. मजा घेणे ज्याला एन्जॉय असं म्हणतो त्याचं चौथं रूप एन्जॉईंग. अभ्यासाची, कोणाच्या? माझ्या अभ्यासाचे म्हणजे या ठिकाणी काय येणार? माय स्टडी. फी 4 काय? एन्जॉय. त्याचं चौथं रूप एन्जॉईंग आणि माझ्या अभ्यासाचे म्हणजे माय स्टडी. आय एम एन्जॉईंग माय स्टडी म्हणजे मी माझ्या अभ्यासाची मजा घेत आहे अशा प्रकारे ट्रान्सलेट करू शकतो. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे राणी गोड गात आहे.
या ठिकाणी बघा सब्जेक्ट काय आहे, राणी. गाण्याचं काम राणी करते म्हणून राणी सब्जेक्ट आहे. राणी एक वचन आहे म्हणजेच इज लिहिणार आपण. राणी इज. गाणे याचं चौथं रूप. गाणे ज्याला सिंग असं म्हणतो, चौथं रूप सिंगिंग. राणी इज सिंगिंग. गोड म्हणजे स्वीटली. राणी इज सिंगिंग स्वीटली. राणी गोड गात आहे. अशा प्रकारे. पुढे बघा पुढचं वाक्य आहे गायी चरत आहेत. चरण्याचं काम कोण करते, गायी करतात. गायी आपलं सब्जेक्ट आहे, त्याला इंग्लिशमध्ये आपण काव असं म्हणतो. काउज. काउज. अनेक आहेत, एकापेक्षा जास्त आहेत म्हणजे या ठिकाणी आरचा वापर करणार. काउज आर. हेल्पिंग वर्ड म्हणून कोणाचा वापर करणार, आरचा. काउज आर. चरणे ज्याला ग्रेज असं म्हणतो, त्याचं चौथं रूप ग्रेझिंग. काउज आर ग्रेझिंग म्हणजे गायी चरत आहेत. व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचं वाक्य आहे ते कापूस पिंजत आहेत. ते कापूस पिंजत आहेत. सब्जेक्ट काय आपला, ते. ज्याला इंग्लिशमध्ये आपण दे असं म्हणतो. काय म्हणतो, दे. एकापेक्षा जास्त आहेत म्हणजेच आरचा वापर करणार हेल्पिंग वर्ब म्हणून. दे आर. पिंजणे ज्याला स्पिन असं म्हणतो, चौथं रूप स्पिनिंग. दे आर स्पिनिंग कापूस द कॉटन. दे आर स्पिनिंग द कॉटन म्हणजे ते कापूस पिंजत आहेत. अशा प्रकारे ट्रान्सलेट करू शकतो. पुढे बघा पुढचं वाक्य आहे बायका कपडे धुत आहेत. धुण्याचं काम कोण करते, बायका. बायका आपली काय सब्जेक्ट आहे, त्याला इंग्लिशमध्ये आपण द वुमेन असं म्हणतो. एकापेक्षा जास्त आहे, या ठिकाणी मॅनच्या जागाला मेन लागलेला आहे. वुमेन लक्षात राहू द्या. एकापेक्षा जास्त आहे म्हणजे आपण हेल्पिंग वर्ब म्हणून आरचा वापर करणार. द वुमेन आर. धुणे ज्याला इंग्लिशमध्ये आपण वॉश असं म्हणतो, त्याचं चौथं रूप वॉशिंग. आणि कपडे म्हणजे द क्लोथ्स. द वुमेन आर वॉशिंग द क्लोथ्स म्हणजेच बायका कपडे धुत आहेत. अशा प्रकारे. पुढे बघा पुढचं वाक्य आहे सूर्य आकाशात तळपळत आहे. तळपळण्याचं काम करतोय सूर्य म्हणजे सूर्य सब्जेक्ट आहे. द सन आपण लिहितो त्याच्यासाठी द सन. एक वचन आहे, एकच आहे, त्याच्यासाठी आपण इजचा वापर करणार हेल्पिंग वर्ब म्हणून. द सन इज. तळपणे म्हणजे शाईन होणे, ज्याला इंग्लिशमध्ये आपण शाईन असं म्हणतो, ज्याचं चौथं रूप शायनिंग असं येतो. शायनिंग. द सन इज शायनिंग आकाशात म्हणजे इन द स्काय. सूर्य आकाशात तळपत आहे. अशा प्रकारे. पुढे बघा पुढचं वाक्य आहे ती त्या खोलीमध्ये झोपली आहे. सब्जेक्ट कोण आहे, ती आहे. सब्जेक्ट काय, ती, ज्याला इंग्लिशमध्ये आपण शी असं म्हणतो. काय, शी. एक आहे म्हणजेच हेल्पिंग वर्ब येणार इज. शी इज. झोपणे ज्याला स्लीप असं म्हणतो, याचं चौथं रूप स्लीपिंग. शी इज स्लीपिंग त्या खोलीमध्ये म्हणजेच इन दॅट रूम. इन दॅट रूम. शी इज स्लीपिंग इन दॅट रूम म्हणजेच ती त्या खोलीमध्ये झोपली आहे. लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचं वाक्य आहे मी माझा पेन शोधत आहे. सब्जेक्ट काय आपलं, मी. काय, मी म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये आपण आय असं म्हणतो. आय समोर नेहमी हेल्पिंग वर्ब म्हणून एमचा वापर करतो. आय एम. शोधणे म्हणजे सर्च, त्याचं चौथं रूप सर्चिंग. फॉर माय पेन माझा पेन. आय एम सर्चिंग फॉर माय पेन मी माझा पेन शोधत आहे. अशा प्रकारे. बघा फॉर या ठिकाणी वापरले. हे प्रिपोजिशन आहे. ज्यावेळेस प्रिपोजिशन आपण पाहू त्यावेळेस हा टॉपिक पण तुमचा क्लिअर होऊन जाईल, इथलं कन्फ्युजन पण क्लिअर होऊन जाईल. बघा अशा प्रकारे आपण 35 उदाहरणे पाहिलेले आहेत कॉन्टिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळावरती. ठीक आहे, तर नक्की तुम्हाला समजलं असेल. थँक्स.